ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जे वैज्ञानिक क्षेत्रात जे रुची आहे, त्यांना थेट आता इस्रोमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. मी आहे सध्या भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील तुपकर मुरमाडी या जिल्हा परिषद शाळेमध्ये. ह्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आहेत, त्यांना थेट इस्रोमध्ये जाण्याची संधी मिळत असून त्यातील वैज्ञानिकांशी त्यांचे संवाद करण्याची सध्या जिल्हा परिषद शाळेने त्यांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांची थेट बातचीत करूया. त्यांनी कुठला प्रयोग केलेला आहे, कुठल्या प्रयोगामध्ये त्यांना संधी मिळणार आहे. बेटा, काय नाव आहे तुझं? माझे नाव प्रलय संजय शिवणकर आहे. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ कला महाविद्यालय मुरमाडी तुपकर हे आहे. अ, कुठला प्रयोग केला होता तू? मी जे नदीमध्ये आपल्या वैनगंगा नदीमध्ये जे इकोरिया नावाची वनस्पती आहे, मी त्याच्यापासून हा असा कागद तयार केला होता. अच्छा, त्यामुळे तुला आता संधी मिळालेली आहे. हा आपल्यासोबत दुसरा पण विद्यार्थी आहे, त्यांच्याशी बातचीत करूया. काय नाव तुझं आणि तू पण आज इस्रोला जातात, कसं वाटतं तुला? माझे पूर्ण नाव पराग लेकराम निरगुडे आहे. मी इयत्ता 12वी मध्ये आहे. कुठला प्रयोग केला होता तू? मी माझ्या प्रोजेक्टचे नाव स्मार्ट ग्लासेस फॉर ब्लाइंड पीपल, म्हणजे ते आंधळ्या माणसासाठी चष्मा होता. अच्छा. आपल्यासोबत इथले शिक्षक आहेत, त्यांच्याशी थेट बातचीत करूया. सर, काय नेमकं त्यांनी ह्या विद्यार्थ्यांनी प्रयोग केलेला आहे आणि थेट ग्रामीण भागातील विद्यार्थी, जिल्हा परिषदेचे विद्यार्थी थेट इस्रोला भेट देणार आहेत. तर आज या ठिकाणी मुख्याध्यापक या नात्याने मला खूप म्हणजे आनंद होत आहे. हे जे 2 विद्यार्थी आमचे इस्रोला जात आहेत, त्यांची नियुक्ती झालेली आहे. हा जो आहे मुलगा प्रलय, याने जे म्हणजे एक आपलं सामाजिक समस्या इकॉर्निया जो खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, त्याची विल्हेवाट कशी लावावी या संदर्भाने त्यापासून आपण कागद तयार करून त्याची विल्हेवाट लावण्याचा एक अभिनव प्रयोग त्यांनी सादर केलेला आहे. त्यानंतर हे जे आहेत पराग निरगुडे या विद्यार्थ्याने स्वतःच, आज तो जरी 12वीत असला, त्याला कोडिंग वगैरेचं नॉलेज नाही आहे, परंतु ह्या गोष्टी वापरून त्याने स्पेक्टॅकल फॉर दॅट मीन्स ग्लासेस फॉर ब्लाइंड पीपल हा एक मॉडेल त्याने बनवला. त्याद्वारे म्हणजे ब्लाइंड पीपल जो आहे, त्याने जर तो ग्लासेस वापरला तर तो म्हणजे कुठेही त्याची टक्कर होणार नाही आणि टक्कर झाली तर त्याला ते कळेल, एक बीप असं साऊंड होईल आणि त्याला कळेल. त्यामुळे त्याचं एक प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांनी हा प्रयोग स्वतः बनवलेला आहे. त्यामध्ये ईश्वरकर सरांनी या दोन्ही विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्गदर्शन केलेले आहे. नक्कीच हे आहे तेथील ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी आहेत, त्यांना इस्रोमध्ये जाण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे यांची प्रेरणा घेऊन इतर ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सुद्धा पण एक त्यांना प्रेरणा मिळेल, अशी सध्या ह्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून एक त्यांना एक आनंदाची एक बातमी मिळत आहे आणि एक त्यांना सुद्धा प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे आज हे जे विद्यार्थी आहेत इस्रोला जाणार आहेत. सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा.